श्री स्वामी समर्थ. अथ श्री मल्हारी सप्तशती पाठ प्रारंभम. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्य विमलम अचलम सर्वधी साक्षीभूता भावान्तीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदन कथा टोपी च माला दंडक मंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम पाही माम पाही माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघरणा परत पराकवेल सतना ब्रह्मानंद येतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी कुरुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू चिवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिग्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जगमा आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदीमध्ये अग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांच्याही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखई निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना नावी जे आपल्या मना कृपा समृद्धी आमिना आश्रय देईजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निर्सोन यलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर यांचे पावावया पहिलं तीर तो नाम तर निसाचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार करू दही प्रकटोपै. शांती मनी सदा वसो वृथा नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृत्ता विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेनी हो आ सुगम दुर्गम जो भो पंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करून समर्था. आसोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. श्री मल्हारी कवच अथ कवचम ध्यानम ध्यायन मल्हारी देव कनकगिरी निभम हाळसा भूषिताडकम श्वेताश्वम खड्गहस्तम विबुध बुध गणे सेव्यमान कृतार्थम युक्ताग्री दैत्यमूर्ध्नि डमरू विलसितम नैशचूर्णाभिरामम नित्य भक्तेषु तुष्टम स्वगन परिवृत्तम नित्यम ओंकार रूपम. प्रथम करावे गणेश नमन सर्व सिद्धीचे साधन विघ्ने जाती सर्व पळून यश कार्यार्थ लाभते. शिव मने पार्वतीस ऐक देवी मल्हारी कवच हे गुह्याहुनी अति गुह्य अज्ञात आजवरी सर्वांना. पार्वती विचारी शंकराला सांगा कवच हे हो मजला काय फळ मिळे जपणाराला. कैसे करावे साधन कैसे याचे विधी विधान कोणत्या प्रकारे अर्चन
कैसे होतसे रक्षण पठन करिता कवचाचे. पार्वतीस सांगे कैलासपती ऐक प्रिये सावध चित्ती. कैसी विधी विधान रीती कवच साधना करावया. शिखस्थानी प्रणवाक्षर ब्रह्मा उदगिध मस्तकावर. मूर्धस्थानी ओंकार ललाटी महेश्वर रक्षावे. दोन्ही नेत्री मनी हंत्यास भूमध्ये भुवनेश्वरास. नासिकेवरी सुदेवेशास मुखी ओंकारे रक्षावे. शिवन्यासा कंठावरी पार्वतीच स्कंधावरी. खडग राजबाहूवरी हातावरी रक्षणे त्रिपुरांतक. शंकरान्यासा अंगुलीवरी चंद्रशेखर हृदयावरी. पिनाकेला जठरावरी धुर्जटी नाभीवरी रक्षो. महादेवा उदारासी रक्षी शैलजापती कटीस रक्षी. त्र्यंबका माझ्या मांड्यास रक्षी गुडघे माझे कृती धारका. दोन्ही जांगा ईश्वराने घोटे म्हाळसापतीने. पायांचे रक्षण ईशानेन सदा सर्वदा करावे. जोडोनी दोन्ही हात भक्ती भरे सावध चित्त. प्रार्थना मल्हारी देवास मनोभावे करावी. ऐसे कवच हे मल्हारी सर्व रक्षक सर्वतोपरी. नित्य नेमे जपता जरी इह परत्र कल्याण होते. ऐशा या कवचाने रक्षण व्हावे त्वरेने. म्हणून हृदयी प्रेमाने मल्हारी देव चिंतावा. करिता मल्हारीचे चिंतन अधिव्याधी जाती पळून. जवळ येती कदापि न भूत प्रेत पिशाच. कुष्ठ गळू दद्रू रोग इत्यादी महाबलिष्ठ रोग. नष्ट होती महारोग चिंतिता मार्तंड भैरवासी. प्रति 4-3 दिवसांचा ताप उचकी नाशाचा. उपाय एक आहे साचा चिंतन मार्तंड भैरवाचे. मस्तक शूळ निरसोनी जाई. रणद्यूत विवादे विजय होई. सर्व कार्य सफल होई मार्तंड भैरव चिंतिता. घनघोर वनामध्ये व्याघ्रसिंहादी श्वापदे. त्यांची बाधा कधी न होते चिंतिता मार्तंड भैरवाला. सर्व कार्य सिद्धीस जाती सर्व बाधा नष्ट होती. सर्व मनोरथ सफल पूर्ती चिंतिता मार्तंड भैरवाला. पुत्रार्थीयासी पुत्र प्राप्ती धनार्थीयासी धन प्राप्ती. विद्यार्थ्याला विद्या प्राप्ती होते मल्हारी कृपेने. अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते. दास दासी राज्य मिळते करिता स्मरण मल्हारीचे. आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्यस्फूर्ती प्रतिभा शक्ती. संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारी कृपेने. चंदन आहे शीतल त्याहुनी चंद्रमा अति शीतल. याही पेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मार्तंड देवराना. मल्हारी देवा जय जयकार. म्हाळसाकांता जय जयकार. मेघनाथ महिपती जय जयकार. मेराळ खडगराज जय जयकार. खंडेराया जय जयकार. जय राजा तव जय जयकार. प्रेमपूर स्वामी जय जयकार. एलकोट खंडेराव. ऐसे मल्हारीचे करिता चिंतन सर्व संकटे जाती पळून. सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना. राजद्वारी मार्गावरी घोर संग्राम असता जरी. अग्निचोर भयंकरी कशाचीही बाधा न होतसे. नाना सिद्धी प्राप्त होती शांती सुखे पूर्ण मिळती. मनोकामना सफल होती करिता चिंतन मल्हारीचे. या मार्तंड भैरवाचे चिंतन सर्व सिद्धीचे साधन. आनंद रूप मल्हारी भगवान त्यासी भजितो मी सर्वदा. भजन पूजन मल्हारीचे करिता पठन कवचाचे. मंत्र स्तोत्र जप नित्य साचे. सिद्धी मिळती सहजची. पार्वती विचारी शंकराला विनंती माझी तुम्हाला. संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे. नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसती साचे. भक्तांनी काय मानावयाचे भिन्न अथवा एक देव. शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला. सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल. मी आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर. मनी ठेवा हा विचार मजवणी काही भिन्न नसे. मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर. मल्हारी माझा अंश अवतार दृढ श्रद्धा ही असावी. भजन पूजन मल्हारीचे जप पठन कवचाचे. तेच आहे शिवशंकराचे शिव मल्हारी एक असे. हे मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची असे खानी. आयुरारोग्य चिंतामणी हृदयी धरा सदांचा. त्रिकाल करिता कवच पठन कृपा होते न लागता क्षण. चारी पुरुषार्थ तक्षण लाभती मल्हारी भक्तांना. मनी आणावे ते होते असाध्य सारे साध्य ठरते. मनोवांचित घडून येते मल्हारी कवच पठन करिता. 10 वेळा प्रतिदिवस ऐसे पठन करा 1 मास. जितेंद्रिय उपवास भूमीवरी शयन करा. स्वप्नात येईल मल्हारी
वर देईल खरोखरी, शतपाठ करिता साचारी, शाप मुक्ती लाभेल. नित्य सहस्रावर्तन करिता अहोरात्र जपन, प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निज भक्ता. मल्हारी राया तुझे नाम, सर्व सुखाचे अछे धाम. अमर्याद तो कल्पद्रुम, भक्तोद्धारा प्रकट झाला. तू तीर्थप्रयाग केवळ, सौख्यदाता ती निर्मळ. महीपती तू कृपाळ, आलो शरण मी तुझ्या चरणा. भजन पूजन जे तुझे करीती, नित्य कवचावर्ताने होती. त्यांच्या सुखा नको गणती, हीच विनवनी सेवेकऱ्यांची. इति श्री ब्रह्मांडपुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्य श्री गुरुमाऊली विरचितम प्राकृत मल्हारी कवचम. मल्हारी अष्टक. त्रैलोकी मणिमल्ल दैत्य सकळा अजिंक झाले मही. तेही ब्राह्मण होम ध्वजे विध्वंसिले सर्वही. आला ते समयी सदाशिव स्वये, सोडोनी ब्रह्मांड हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हालसा कांत हो. संगे घेऊन सप्तकोटी गण हो आला असे भूतला. खंडेराय म्हणोनिया प्रकटला, अद्भुत त्यांची लीला. संबोधे मणिमल्ल मर्दोनिया, केला पहाडंच हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हालसा कांत हो. घेता हा अवतार दृष्टदमुनी, सद्भक्त रक्षियले. गायी ब्राह्मण हो महवने, हे धर्म संस्थापिले. कीर्ती गाती भृगुमनी, जन सदा सत्कीर्ती उदंड हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हालसा कांत हो. संतोषे जन सर्वदा, उधळीती भंडारा देवावरी. झाला से विजयी म्हणोनिया, दिवट्या लावोनिया प्रेमरी. केला वास शिवे तळ्या, उचलिल्या निर्दाळिले दैत्य हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हालसा कांत हो. प्रारंभी स्थळ प्रेमरी, तदुपरी पाली सालासे. नळदुर्ग तिसरे विशेष, चौथे जेजुरी ससे. ऐशी या जवस्थानका विरती, पृथ्वीत नवखंड हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हालसा कांत हो. शोभे दिव्य कला सुरंभ पिवळा, अपादपर्यंत हो. झाले लोचन तृप्त पाहता मुख शशी, तो म्हालसा कांत हो. अश्वारूढ करी स्वयंत्र झळके, शस्त्रखंड हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हालसा कांत हो. ऐशी या कुलदैवता नमोनिया, जो नित्य भावे भजे. ज्याला कायवने न माघत सदा, अद्याप्तही देईजे. दाता देईल भक्तिमुक्ती समान, वारोनी पाषांड हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हालसा कांत हो. मल्हारी अष्टक जो पढेल, अथवा ऐकेल अत्यादरे. त्याचेही कळी काळ दास्य, करोनिया राहील हे तो खरे. तेथे शाश्वत रंगला, निज सुखे वारोनिया डंब हो. तो हा पाहू चला कृपा जलनिधी, मल्हारी म्हालसा कांत हो. इति श्री ब्रह्मांडपुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्य श्री गुरुमाऊली विराचितम मल्हारी अष्टक संपूर्णम. मल्हारी मार्तंडाचा मंत्रजप. मंत्र. ओम ह्रीं भ्रूं त्रूं श्रूं ह्रूं ध्रूं प्रियानंद गंगा महाल साभ्या सहिताय श्री मार्तंड भैरव रूपायन श्री मल्हाराय नमः. भ्रूं ध्रूं ह्रूं श्रूं त्रूं भ्रूं ह्रीं. अथ ध्यानम. ध्यायन मार्तंड रूप अचल चल विभू कोटी सूर्यप्रकाश, आनंद विश्ववंद्य सकल जनकरम, कर्मधर्मादिनाथ अश्वबोधावरूढ परम विरल श्री कोटी गदर्पदर्पम श्रीमन्मल्हारी राज विजय जयकर म्हाळसा कांत सिद्ध. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. जय जयाजी गणनाथा, तुझ्या चरणी ठेवितो माथा. देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमोती आदी शक्ती, माता विश्वांची सरस्वती. सकळ काव्य उत्पत्ती तिची या चरणाशी. करू नमन स्वामी समर्थ, सकळ जनांचा गुरुनाथ. तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे. करीतो मी नमस्कार, त्या माता पितयांचे उपकार. मज असती थोरन दाखविले जगतयांनी. एके दिवशी दिंडोरी गुरुमाऊली वसती दरबारी. पुसता तयांची सेवे करी, सेवा आपुल्या कुलदेवतांची. दादांनी दाखविली कुलदेवता, आपण सांगावे कुलदैवत. सेवा कशी करावी आता सेवेकऱ्यांच्या कल्याणासाठी. श्री गुरुमाऊली उवाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता. शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात.
तयांची करिता सेवा तो तत्काळ हो पावता आशीर्वाद तयांचे मिळता सुख लाभे सेवे कर्यास थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जी नैमिषारण्यात सनतकुमार ऋषींनी तो अवतारला मल्हारी या संसार सागरी कळी काळांच्या लहरी तारावया सकल जना धरिता श्री मल्हारीचे चरण भवबंधांचे होते निवारण अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकऱ्यांचे थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार केला तयाने संहार त्या मनी मल्ल दैत्यांचा म्हाळसा महाकाली स्वय प्रकटली शैलजा भाळी ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी समवेत अवतार कथा तयांची ऐकावी तुम्ही साची पुरविला भक्तांची श्री मल्हारी सप्तशती कोणे एके अवसरी रम्य कैलास शिखरावरी हिरे जडित मंदिरी महादेव शंभू वसे आली तेथे भवानी नमस्कारीला शूलपानी एकांती अर्धांगी बैसोनी पुसती झाली शिवासी पार्वती वाच देवा तुमचे नानावतार तयांसी नसे पार जो उद्धरील मानवा भवसागर तयांचे महात्म्य सांगावे करिता कोणते रत्त सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया श्री शंभुवाच श्री देवी अंबिके वरानने तुझ सांगेन वचने भक्ती मुक्तींची कारणे मल्हारी अवतार माझा पूर्वी कृतयुग माझारी कवने एके अवसरी पिडिले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करोनिया ऋषी नामे सनतकुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार दारिद्र्य पिडिलेंजे ऋषीवर तया प्रती सांगतसे सनतकुमार वाच सप्तधर्मपुत्र तपाशी आले मणिचूर पर्वतासी अति तीव्र तपे मानसी करितेन झाले आश्रमाशी त्या आश्रमाचे महिमान श्वापदेवैर सोडून करीती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदताती तया वनांच्या ठाई मयूर नाचती पाही कोकिळा आळवीती लवलाही बकशू करुंज करिताती ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपकलतांचा बडिवार केळी नारळ फणस सुंदर शोभतसे तया अंगणी आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित मल्ल दैत्य तेथे पर्वतावरी आला एके अवसरी खडग झळके तयांचे करी छेदितसे वायुते अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना ऋषींचे आश्रम विध्वंसिले अनेक वृक्ष उपटिले दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर अग्निहोमांची यज्ञकुंडे आश्रमातील उदक पात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले पुष्पांची वृक्ष उन्माळिले घरे दारे विध्वंसिले मद्यपान करीत आले उद्ध्वस्त केले आश्रमासतये मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तये वेळा जैसा धरी कंप झाला म्लानवदनी सृष्टी सारी ऋषेश्वरासी घोर पीडता कंठी पाश असे बांधिता वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्य ते महाबाहो तया ऋषींच्या कांता त्यासी व्याकुळ करिता नाशिल्या त्या पतिव्रता मल्ल दैत्य तयवेळी ऋषी बोलती मनी आता आश्रम सोडोनी कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पिढे करोनी पूर्वी आम्ही पाप केले तेची फळे प्राप्त झाले दैत्य आम्हा गांजिले आम्ही अनाथ झालो आता कोणाशी सांगणे कोण्या राजाशी मागणे देवराजई जिंको नसे या मल्ल दैत्य राजासी हा वृत्तांत सांगो इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठासी पुढे जावे कैलासगिरी पीडा सांगू महादेवासी तोच हरील दुःख राशी ऐसे विचार करीते मनाशी दैत्य पीडित ऋषीवर आणि एका पर्वता जाणे तेथे कुटुंबे अग्निहोत्रे ठेवणे मग आम्हाला जाणे अन्यत्र सहाय्यासी हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र ते करोनी पवित्र गुरुमाऊली कथन करी इति श्री गुरुमाऊली विराचितम प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथमाध्याय श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः। सनत कुमार उवाच कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवोनी पर्वतासी गेले सारे अमरावतीसी इंद्र राजास सांगण्या रत्ने झळकती सिंहासनी इंद्र बैसला आसनी अनेक अप्सरा येवोनी करीती तयांची सेवा तेथे सेवितसे अग्नी यमपाश सोडोनी कुबेर नवनिधी घेवोनी सेवा करीतसे शक्राची सूर्य शांत मूर्तीसी चंद्र सर्व भावेसी बृहस्पती करी स्तवनाशी त्या इंद्र दरबारी
ऋषी इंद्रनगरी प्रवेशले, देवसभा देखते झाले, देवता सारे तेथे विराजले. अमरावती नगरीत ऐसा तो देवराना, देखोनिया ऋषीगणा, स्वतः उठोनिया सिंहासना, तयांसी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच, दुर्लभ तुमचे चरण, करीतसे मज पावन, तुम्ही कार्य घेऊन कवन, सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच, तुझे अभयम्हासी, म्हणून मणिचूर पर्वतासी, आम्ही करीत होतो तपासी, आला तेथे मल्ल दैत्य, घेऊन दैत्य परिवाराला, आश्रमी येता झाला, आम्हासी पिडू लागला, तपभंग करावया. आम्ही जीव मात्र धरून, कुटुंबे आणिके, पर्वते ठेवून, आले तुझ शरण, तू सर्व जानसी. देवराया युतुके करणे, दैत्य मणिवल्लावध करणे, आम्हासी आश्रमी स्थापने, तुम्ही निर्भय करोनिया. शक्रवाच, त्या दैत्य ब्रह्मासी आराधिले, एके अंगुष्ठे तप केले, धूम्रपानासहित जपले, तयाने झाला अमर तो. त्या तपोबळे उन्मत झाला तो दैत्य, कोणी जिंकू न शकत त्या महादृष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णू सरुत्तांत सांगावे, आमचे क्लेश वदवावे, तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तेथून, हृदयी श्री विष्णू चरण स्मरून, पाहण्या वैकुंठ भुवन, कृपादृष्टी तयांची मिळण्या. पोहोचले वैकुंठ भुवनी, सुंदर मंदिर पाहोनी, भक्ती जडली चरणी, वैकुंठपती तेथे वसे. देखिला ऋषींनी कमल नयन, केला पितांबर परिधान, रत्न जडित सिंहासन, शोभतसे मेघ सावळा. केयूर कनक किंकिनी शोभत, कंठी कौस्तुभ झळकीत, कर्णी कुंडले मिरवित, हृदय वैजयंती शोभत. गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्मशंख चक्र शोभी, पद्मासनी बैसले श्रीहरी, वंदन सुहास्य शोभे. सौंदर्याचा निधी ओतला, रत्नखचित मुकुट शोभला, सुवर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदादिक, कपिल मुनी सिद्ध साधक, जवळी ते सनकादिक, भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहोनी आनंदले, नेत्र तयांची जळी भरले, नमस्कारोनी उभे ठाकले, श्री विष्णूंची स्तुती करू लागले. ऋषी उवाच, जय जयाजी पुराण पुरुषा, निरामया निराभासा, नित्यानंद ऋषिकेशा, परमानंदा लक्ष्मीपती. लक्ष्मी सहित राजहंसा, जगदान्म्या जगज्जीवना, ऐसी स्तुती ऐकोनी, संतोषला तो चक्रपाणी, मेघ गंभीर वचनी, पुसता झाला ऋषीशी. श्री भगवान वाच, प्रसन्न झालं तुम्हासी, का येणे केले वैकुंठासी, सांगावे तुम्ही मजसी. धर्मपुत्र ऋषीवरांनो, तुम्हा ते कोणी कष्ट विले, कवने पापी भेडसाविले, दुर्वंदे तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे, ऐकोनी श्री महाविष्णूंची वचने, संतोषली धर्मपुत्रांची मने, नमस्कार करून चरणे, सांगते झाले तयासी. ऋषीवाच, मणिचूर पर्वतासी, आम्ही वसता तपासी, मनी मल्ल दैत्य पिडिले आम्हासी, आमुचे आश्रमासी नासविले. अमरावतीचा राणा, तो मनी मल्य जिंकिला, पिडिले आम्हा ऋषीजना, हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णुवाच, मनी मल्ल दैत्य माजले, तपे ब्रह्मास आराधिले, अमर ते झाले, कोणी जिंकू न शके तयासी. तीन हार मानिती, एका त्र्यंबका वाचोनी, चला जाऊ शिवभुवनी, तुम्ही आम्ही समवेत. वृत्तांत सांगू महादेवास, विनंती करू तयास, तोच वदिल मणिमल्ल सुरास. चला ऋषीवर हो, कैलास भुवनीची कथा, निवारील सर्व व्यथा, साक्षी ठेवून समर्था, सांगत असे श्री गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विराचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीय अध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सनत्कुमार उवाच, महाविष्णूसह वर्तमान धर्मसूत ऋषीजन, आकाशमार्गे करून गमन, निघाले दर्शना कैलासासी. तयांनी कैलासगिरी देखिला, सहस्रचंद्र किरणांचा भासला, शुभ्रशूल देखिला, हिमगिरी शुभ शंभुनिवास. त्या कैलासगिरीवरी परिजात फुलले भारी, चंद्रिके सारखी निर्मळ परी, नाना सुगंध दरवळी. तेथे आम्रवृक्ष फुलले, कळी पुष्प परिमल फाकले, जैसे चंदन पुरुषी चर्चिले, दाही दिशा घमघमित. जेथे गंधर्व करीती गायन, किन्नरी नृत्य करून, शिवशंकरास करण्या प्रसन्न, 64 कला जागविती. रत्नखचित शिखरा माघारी, रूप पाहोनी नरनारी, कामधेनू तेथे रवंत करी, शोभताती अति सुंदर. हे मंदिर विश्वकर्म्यानी निर्मिले, रत्नशिले असे उभारिले,
नाना रत्ने ते शोभले, रत्नखचित सुवर्ण मंदिर, कळस झळकती शिखरावरी, ध्वज पताका शोभती अंबरी, कोटी सूर्य तेजापरी, सप्तप्रभावळी शोभती, प्रथम सोमकांतांची वळी, दुसरी पद्मरागांची प्रभावळी, तिसरी पुष्कराजांची केली, चौथी निळकंठी शोभली, पाचवी पोवळ्यांची प्रभावळी, सहावी पाचुनी बांधली, सातवी हिऱ्यांची निर्मिली, झळकली वीज अंबरी, मुक्ता कलांचा निर्मियेला, अमृता सारिक्या धवला, स्फटिका समसोज्वळा, भिंती शोभतात मनोहर, ऐसा शंकर देखोनी, धर्मसुतानंदी होऊनी, श्री विष्णू संतोष पाहुनी, तेथे जाते झाले, ऋषींनी देखिले शिवभुवन, वर्णिता तयांचे महिमान, लेखनी जाते आटोन, मज पामरांची काय कथा, त्या सुंदर शिवभुवनी, नाना देवता वैसोनी, अष्टलोकपाल सेवा करोनी, ओलंगताती अखंडित, सुरवर सकल इंद्रांदिक, विद्याधर किन्नरे यक्षादिक, कुबेरादी मुख्य नायक, सेविताती सेवकपणे, अप्सरा समुदाय मिरवती, गीत नृत्यांची माला दाविती, शिवसभेत रिझवती, नृत्य गायने करोनिया, ऐसे वर्णिले शिवभुवन, पुढे कथा अतिगहन, सावधान करोनी मन, श्रोते हो तुम्ही परिसावे. इति श्री गुरुमाऊली विराचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीय अध्याय श्री कुलदेवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच. देखोनी सभारत्न जडित, नाना कलावंत शोभित, सेवित, थोर विस्मय धर्मसुत, पावते झाले सर्वही, जे मनी मल्ले पिडिले, तापतयाग्रीने पोळले, ते शिवसभा पाहोनी आनंदले, हृदया माझे अत्यंत, सभे माझी वैसला त्रिपुरारी, अर्धांगी शैलजा सुंदरी, देखिले धर्मपुत्र ऋषीश्वरी, पूर्व पुण्य करोनिया, जैसे क्षराब्दीचे कल्लोळ, कामधेनुचे क्षीरधवल, तैसे कर्पूर गौर निर्मळ, स्वज्वळ दिसतसे, कमळ दली पूजिला, अंगी चंदन चर्चिला, वरी कर्पूर उधळीला, शोभतसे अतिभव्य शोभा, जयाजी सुलक्षणयुक्त चरण तळे, दिसती आरक्त कोमले, भक्तांच्या हृदयी जिंकिले, पापताप शोकहरे, ज्याचे पायी काळ वसत, सर्व वेष्टी करुण शोभत, जो या विश्वांते पोषित, सर्वेश्वर महादेव, मंचकी पद्मासन शोभत, व्याघ्र चर्म असे परिधानित, वरी भुजंग असे कवळीत, आनंदे शिवशंभूंच्या, पानपात्र डमरू खडग, पिनाक बाण खटवांग, परशु अंकुश शुभ्र शृंग, त्रिशूळ हाती धरियेला, ऐसे दशायुधे मनोहरे, प्रचंड दोंदडे धरिली करे, कंकणे सर्पांची भयंकरे, दिसतात ती दृष्टीसी, पूर्वे सुंदर मुख कमळ, कंठ शोभे सुनील, ग्राशी भक्तासाठी हलाहल, परम प्रीती करोनिया, पश्चिमे मुख कमल मिरवत, चंद्रासारखे निर्मल दिसत, कंदर्पाचे दहन करीत, शिवत्रिनेत्री शोभतसे, उत्तर मुख शोभत, शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित, विभूती त्रिपुंड विराजित, सुहास्य वंदन शिवसुंदर, मेघासारिके सुनील, दृष्टी भयानक काळ, सर्पा शोभत माळ, दक्षिण मुख दिसतसे, पाचवे मुख व्यक्त अव्यक्त, सगुण लक्षणे रहित, तडीत समुदायासारखी दिसत, असा पंचमुखी शिव, शिवशंकराचे अर्धांगी, गौरीजान वसे वामांगी, पंचमुखे शोभे सर्वांगी, मंगलमूर्ती महादेव, जैसी गंगा समुद्री मिळाली, ते भवानी शिवयोगा ते पावली, सृष्टी सर्व ही आनंदली, त्या परमेश्वरांची चैतन्य कला, पाहताच ती गिरिजा भवानी, समवेत वसे शूलपानी, ऋषी संतोषले अंतकरणी, साष्टांग प्रणिपात करीती, ऋषी उवाच. जय जयाजी शिववरदमूर्ती, जय जयाजी गिरिजापती, जय जयाजी पशुपती, नमन तुझ निज भावे, नमन तुझ चंद्रशेखरा, महंता गौरी प्राणेश्वरा, जगन्नाथा परतपरा, महारुद्रा नमन तुझ, नमन कर्पूर गौरासी, नमन तुझ भूत भावनासी, भूतनाथ भव्य शंकरासी, त्रिपुरांतक नमन तुझ, नमन ज्ञानदायकासी, नमन वेद जानितयासी, नमन वेद कर्त्यासी, वेद धर्तयासी, नमन नमन सृष्टीकर्त्या ब्रह्मासी, नमन सृष्टी पालक विष्णूसी, नमन संहार रुद्रासी, त्रिमूर्तीसी नमन असो. ऐशी शिवाची स्तुती करून ऋषी सभेत उभे राहुनी, विव्वळ अंतकरणी विराजोनी, अश्रू ढाळती तेथे. शंभुवाच. तुम्हा कवने कष्टी केले, दुर्मदे तपभंग केले, कोणी तुम्हा दुःखी केले, सांगा मज धर्मसुता हो. ऋषीवाच.
महादृष्टमणी मल्ल दैत्य श्रीशैल्य पर्वती राहत तप करोनी अद्भुत प्रसन्न करीती ब्रह्मास मनी मल्हासी मिळाले वरदान तुम्हासी जिंकू न शके कवन न जिंकी तीन देवदानव अमरत्व प्राप्त झाले वरदाने उन्मत झाले महितळी राज्य करू लागले सकळ जना ते पिढिले ऋषी तेही न सोडिले भगवंता तू सर्वत्र होसी आमुचा वृत्तांत जानसी महादोषात खंडितोसी आम्ही काय सांगू तुझं ऋषी हो तुम्हा ते तयांनी नाही पिडिले दुष्ट कर्मे आयुष्य कमी गेले काल सर्पांच्या पेटारी विध्वंसले त्या मणिमल्ल सुरांनी मी वधिल त्या दैत्यासी म्हणून उठला महाक्रोधासी जटा आपटिल्या भूमिसी उग्र रूप धरोनिया तेथे महामारी उपजली स्वरूपी अग्नी दिसली ऋषींनी तिला वंदिली द्रुतमारी नाम तियेचे द्रुतमारी उभी ठाकली दंत दाढा विक्राळ दिसली जिव्हा तिची अग्नी भासली अति भयानक दिसे असे शिवसभेतील कथन मल्हारीचे चरित्र पावन गुरु माऊली करीत असे वर्णन स्वामी सेवेकऱ्यासाठी इति श्री गुरुमाऊली विराचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थ अध्याय श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। सनत कुमार उवाच शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे बाहुभूषणे सर्पांचे शिरी शोभतसे मुकुटचंद्राचे खडग पाश हाती शोभे सवे श्वान थोर गर्जत गण सप्त कोटी परिवारित पिशाच समुदाय विराजित शोभेतयांत शंभू मार्तंड समस्त देवांते आज्ञापित याते आपणही युद्धात सर्व सैन्यासहित अग्निशस्त्र वाहनासहित मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्धानंदे करून देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी देवांच्या रणभूमीवरी सैन्य वेगवेगळे परी स्वामी कार्तिक दाविक सुरी त्यावेळी मार्तंड भैरवासी कार्तिक वाच मयुराचे वाहन आरूढले शक्ती सहित बैसले नीलवर्णी कवचे शोभले ते वीर सैनिक माझे ऐरावतावरी आरूढ झाले इंद्रांचे सैन्य ते भले दावा नलदीप्ती शोभले ते अग्नींचे सैन्य कंठी घंटांचे नाद गरजती ते यमदूत असती निरंतर मास भक्षण करीती ते सैन्य नैऋत्यांचे चंचल पाश हाती मिरवत ते सैन्य वायूचे ध्वज पताका असे हातात ते वीर वरुणांचे कांचन अंकुश स्वज्वली ती सेना कुबेराची भली गजमुख परशु मिरवित ती सेना गजाननांची शस्त्रे चामरे शुभ्र मिरविती मृगमुखी सेना चंद्रांची ती सप्त अश्वरती शोभती ते सैन्य जाणावे सूर्यांचे अश्व गज हंसासारखे प्रेमळ ते ब्रह्मदेवांचे दळ शंख चक्र गदा हातातील सेना विष्णूंची निघाली सनत कुमार वाच देवसेना घेऊनी सारी वधावया मल्लपुत्री पुरारी निघाला मणिचूर पर्वतावरी शिव मार्तंड भैरव थोर सैन्य देखोनी भयातूर दूत होऊनी आरे मल्लासुरापाशी धावोनी सांगती सैन्य वर्णन तयाला दूत वाच सैन्य आले जी असंख्यात दाही दिशा व्यापिले अद्भुत प्रदीप्त झाले प्रदीप्त शस्त्रे असे झळकत आला तो मार्तंड भैरव मल्ल उवाच काय वर्णिता तुम्ही सैन्यासी आम्ही जाणतो शिवासी ऋषभ वाहन असे त्यासी भस्म गज चर्म परिधान करीत असे अग्नी तया सर्पांची भूषणे असे संपत्ती त्यांची जाणे आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या दुतासी सनत कुमार वाच दैत्य राज तो उठोनी उंच शिखरावरी जावोनी मार्तंड भैरवाचे सैन्य पाहोनी भयभीत मानसी झाला मंग विराते पाचारोनी रथ अश्वदेवोनी बहुत सन्माने करोनी युद्धास तयार करीतसे सुरा देऊनी असुराशी देता झाला ऐरावतासी देतसे सुरपाती गजासी दैत्य त्या महावीरासी अमर मल्ल उद्भतासी तांबुल दैत्य वैरियासी जय मंगल तो अश्वासी नर विध्वंसन दैत्य तो बोलाविता झाला घुमवक्रास शुपकर्ण ऊर्ध्वकेशास सुरास न अश्वी जिव्हास एक एक दुर्धर दुष्ट असती जय इंद्र नील मकर तुंडास खडगवीरा खडग दुष्टास नांगरधारी वक्रदंत शुंड असतास बोलाविता झाला या अवधिया दैत्यासी वस्रे अलंकार तांबुलेसी पूजिता झाला सुवचनेसी मल्लासुर दैत्य राजतो आज्ञा देता झाला तयासी त्वरा करा संग्रामासी आपणही आरूढला इंद्ररथासी शस्त्रास्त्र परिपूर्ण मल्ल तेजे असे दीर्घ होते जैसा दीप विजता वाढत तैसा दैत्य राज भासत मिरवत असे दुस्सहपणे तैसाच मनी दैत्य शोभत
गजस्कंदी आरूढ होत, शस्त्रे चामरी विराजित, उल्हासित मल्लबंधुस, दैत्यसिंह नादे गर्जती, तेने गिरिकंदरे दनानती, यक्ष किन्नर शिखरे सोडिती, त्या पर्वताची, त्या वस्तीचे ठाई तत्पर, ऐकोनिया सैन्य घोष भयातुर, होनिया नारी नर, गमन करीते झाले तिथून. आता संग्रमाचा रस, सांगेन समर्थांचा दास, जे बोलिला व्यास, ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे. इति श्री गुरुमाऊली विराचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचमो अध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. दुष्ट कळी काळा ते नाशी, श्रुतिया देत सर्व सिद्धीसी, ते मल्हारी चरित्र पाप विनाशी, सकळ भक्तजनांचे. सप्तकोटी गणासहित मार्तंड भैरव असे शोभत, त्याहुनी अधिक परिवारित, मनी मल्ल दैत्य महावीर. दोन्ही सैन्य महाउन्मत, अति क्रोधे संग्रामी भिडत, वीरसिंह नादे गर्जत, बधीर झाले भूमंडळ. अद्भुत वार करीती, कोणांते त्रिशूळ मारिती, खडंतर भाले वर्षती, खांडे करीती एकमेकांचे. कुंजळ कपाळी कपाळ हानिती, अशुद्ध कुंकुम वर्ण दिसती, लोक सारे भय पावती. कल्पांत झाला म्हणूनी, शस्त्रास्त्रे वाजती सनसनाट, तेने होतसे हृदयपुट, संग्रामी धीर न धरवे नेट. भय सर्व लोकांशी, आव्हाने प्रति आव्हाने, परस्परांना देती उभय सैन्य, मंग तीव्र त्वेषाने भिडले सैन्य सैन्याला. कोणी नाना रूपे घेती, कोणी विचित्र रूप पालटती, कोणी वाहने बदलती, आसुरी ऐसी चेटकी. चतुर मोठी देवसेना, दैत्यांची डाळ शिजेना, यास्तव तंत्र मंत्र मंत्र तंत्र जादू टोना, अघोरी उपाय योजिती. एक वीर शस्त्र घाते तुटले, अनेक वीर भूमी पडले, अनेकांचे प्राण हरते झाले, महाक्रोधे करोनिया. जे दैत्य रणी पडले, ते मागुती नाही उठले, शिवगण रणी पडले, ते मार्तंड भैरव रूपे उठविले. पडला देखो निदळ भार, कोपे खवळला मल्लासुर, सारथियांसी बोले महावीर, मी वधीन तया सकला. खडग दृष्ट उवाच. नमन माझे मल्ला सुरासी, सैन्य न पुरे आपल्या कोपासी, मी असे तयार युद्धासी, विडादी मजाता. खडग दृष्ट युद्धासी आला, असंख्य सैन्य परिवाराला, मद्यपानी उन्मत झाला, कुंजर हत्ती रथासह. शंभुवाच. आला महादैत्य युद्धासी, घेऊनी दैवत सैन्यासी, शीघ्र युद्ध करावे यासी, स्वामी कार्तिक तुझ. स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवासी, आपण पहावे युद्धासी, मी मारीन या दृष्टासी, मनोन युद्धास निघाला. आपुल्या सैन्यासमवेत कार्तिकरणी उभा राहत, मयुराचे वाहन सवर्तमान, विचित्र छत्रे मिरवित. खडग दृष्ट उवाच. तू मार्तंड भैरवाचा बालक असेसी, सैन्यानो निरक्षणासी, सैन्य समवेत आला आहेसी, शेडानना बाळ तू. तैसा नव्हे मी वीर, न धरू सेवकांचा आधार, मी तुम्हाशी एकांगी लढणार, लेका लाडक्या गिरिजेचा. माझे तिखट बाण खडतर, तुझे कोमलांग सुकुमार, तुझसी मारतीला पार, निवांत बैसावे दुर्गे जवळी. ऐसा शब्द ऐकिला, कार्तिक महाक्रोधे भरला, सहस्र बाण वर्षता झाला, त्या महादृष्ट दैत्यावरी. बाण जवळी आले, दैत्याने खडगाने छेदिले, वरच्यावरी निवारिले, अति लाधवे करोनिया. दैत्याने संधान केले, स्वामींनी आकाशी उडवून चुकविले, दैत्य खुरुपी संधान केले, सेवेची 12 बाण सोडिले. तयांनी स्वामीसी घायाळ केले, व्याकुळ झाला गौरीपुत्र, स्वामींनी शक्ती सोडिली, दैत्यबाणे निवारिली. न सावरत जवळ पातली, वक्षस्थळी आदळली दैत्यांच्या, शक्ती घाते विव्हळ झाला, रणभुवीसी उताना पडला, प्राणा ते त्याजिता झाला. खडगदृष्ट महादैत्य, हा दैत्य मारिला रणासी, सैन्य पळाले दाही दिशी, गण मारिते तयासी, अशुधांचा पूर आला. ऐसा खडगदृष्ट वधिला, स्वामी कार्तिक विजयी झाला, सकळ देवे पुष्पवर्षाव केला, स्वर्गातून तयवेळी. पुढील कथेचा सौरस, उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश, ते सांगेल समर्थांसी दास, गुरुमाऊलींच्या मुखाने. इति श्री गुरुमाऊली विराचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षष्ठो अध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. स्वामींनी खडगदृष्ट वधिला, मल्लासूर कोपे खवळला, उल्कामुखाशी आज्ञा देत झाला, युद्धालागी दैत्येंद्र, उल्कामुख रथारूढ झाला, सकळ सैन्य परिवाराला.
घेऊनी रणभूमीसी पातला महाक्रोधे करोनिया तया येता देखिला शंभू तयावरी कोपला मग आज्ञा देता झाला श्री गणेशास तये वेळी श्री गणेश रथारूढ झाला गणांचे सैन्य घेऊन निघाला उल्कामुखासमोर उभा ठाकला सैन्य परिवारासहित उल्कामुख उवाच अरे गौरीच्या बालका सुखे खाशी मोदका येते काय अश्वखान जाई परतोन माघारा श्री गणेश उवाच अरे दैत्याधमासी उगांची किती बडबडसी बक्षीन सैन्य मोदकाशी क्षण एकही न लागता मी आहे शिवाचा बालक तुमचा झालो अंतक संग्रामी माझा धाक तुम्हा सकळ दैत्याशी ऐसे गणेश बोलता दैत्य झाला कोपता तीक्ष्ण बाण वर्षतान रथ तोडी गणेशांचे गणेश लाजला मानसी आवेशोनी मग क्रोधासी सोडिता झाला अस्राशी दैत्य घायाळ रणभूमी राक्षस मग काय करी सिंहांचे रूप धरी गणेश शुंडास विदारी तिखट नखे करोनिया गजानन महाकोपला दंड हृदयावरी मारिला शिरछिदिता झाला उडला प्राण दैत्यांचा उल्कामुख सैन्याशी पडता मल्ल कोपे खवळला कृतलोमांसी झाला देता विडा युद्धास जावया कृतलोम युद्धासी निघाला सवे लक्ष दळभार चालिला चतुरंग सी मिरवला महावीर बलाढ्य दैत्य आला संग्रमास मार्तंड भैरव पाहुनी त्यास आज्ञा देतसे जय नंदीस जावेत वा रणभूमीत नंदी संग्रामी निघाला शिवांचे रूप घेतान झाला त्रिनेत्री पंचवक्री मिरविला नागभूषणे चंद्रशेखरांचा सुवर्णांचे रथी बैसला त्रिशूलादी आयुधे सखला तयांशी कृतलोम बोलला रणभूमी तये वेळी कृतलोम उवाच अरे तू शिवासारखा दिसतोसी तयांचे आयुधे घेशी मनोनी काय शंकर होसी तू वाहन तयांचे जय नंदी उवाच महादेवाचे कृपे करून शिव स्वरूप पावलो जान आम्ही आहोत तयांचे गण आल ओधार्थ तुझिया मग कृतलोम रागवनी ललाटीचा स्वद पुसोनी धनुष्याला बाण चढवणी संधान करिता झाला शतलक्ष बाण सोडिले अति तिकट ते वर्षावले जय नंदीवरी टाकिले महादैत्येन रणभूमीसी नंदीने बाण निवारणीचा काढिला महाहला हले निर्मिला सर्व शक्तीने ओढिला सोडिता झाला दैत्यावरी तो घोंगावत जवळी आला हृदय फोडोनी गेला पृष्टी रंध्रे निघूनी गेला दैत्य व्याकुळ झाला दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता अनेक बाणे वर्षता नंदी पराभव पावता झाला तयावेळी सारथी भूमीवरी पाडिला अश्वरथ मुरडिला ध्वज धनुष्य मोडिता झाला मुष्टीने जय नंदींचे देव सैन्य पळाले दैत्य सेनेस भक्षिले खडगाते तुरुगा मारिले सेनेने तयावेळी सैन्य भक्षिले देखोनी नंदी क्रोधे आवेशोनी रथ सारथी घेऊनी सिंहनाद करिता झाला क्रोधे नेत्र धगधगित प्रलयाग्री सारिखा दिसत शर जाळते सोडित जय नंदी दैत्यावरी ते शर जाळे काय केले सैन्य अवघेची मारिले मग अग्निबाणा ते काढिला कृतलोम्यांवरी सोडिला तो कृतलोम्यांच्या हृदयी आदळला रक्त प्राशन करिता झाला प्राण घेता झाला त्या कृतलोम महादैत्यांचे ऐसा कृतलोम मारिला जय नंदी विजय पावला पुष्पवर्षाव देवी केला ऋषींनी दिला आशीर्वाद उल्कामुख कृतलोम मारिले गणेश नंदी विजय पावले आता मनी दैत्य कैसे झुंजित ते परिसावे श्रोते हो इति श्री गुरु माऊली विराचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती सप्तमोऽध्याय श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। सनतकुमार उवाच अशी कथा सांगतो ऐका समस्त ऋषीवर हो। सेनापती पडिलांचा वृत्तांत मणिमल्लासुरांनी ते वेळी मणिमल्ल दोघे जण महाक्रोधे तापले परिपूर्ण रणे तुरे वाजवित गहन रणभूमीसी निगते झाले। मनी दैत्य उवाच सांगतो तुझ मल्हासुरासी युद्ध करीत मार्तंड भैरवासी रणी पावे तुझ्या युद्धासी जेन देखिले कधी अरे ज्यास स्वामी म्हणती इंद्रांदिग देव पूजिती रणी जिंकिल मी शिवासी करोनी युद्ध संग्रामाशी मी जिंकीन त्या भैरवासी प्रसन्न करेन तुम्हासी जय पावन निश्चयेसी ऐसे जान दैत्य राजा। मनी दैत्य ऐसे बोलिला सिंहनाद गर्जिन्नला
त्रिभुवन आदोळता आला त्या अति गर्जनेने, नादे ब्रह्मांड गर्जत तेने समुद्र उचंबळीत, सृष्टी सारी भयचकित झाली तये वेळी, कपाळी सिंदूर चर्चिला दैत्य उंच वाढिला, रत्न मुकुट घेता झाला मेघमंडळावरी, 20 भुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित, विजय सारिकी कुंडले चमकत मनी दैत्य महावीर, पर्वता सारिका दिसत चरण चाली असे चालत, पर्वता सारिका दिसत चरण चाली असे चालत, पृथ्वी सारी कंपायमान होत येता आला, येता झाला रणभूमी, येता पाहून मने सुरासी, मार्तंड भैरव म्हणे गणासी, दूर व्हावे तुम्ही युद्धासी, मी पाहिने दैत्य बलवान, संग्रमाचे इच्छे करून मार्तंड भैरव रणी चालिला आपण, सिंहनादे करी गर्जन आंदोळले त्रिभुवन, मनी दैत्य वाच अरे महादेव म्हणती तुझसी, आज कोठे लपलासी, भिक्षा शोधून आलासी सखल गणासहित, ऐसा बोल ऐकिला भैरव कोपे आवेशला, गदा घेऊन धाविला त्या अतिक्रूर दैत्यावरी, दैत्याच्या मस्तकी फेकिली लोहभार सहस्रांशी निर्मिली, उंच गदा ती महाबळी दैत्याने खडगाने निवारिली, मनी दैत्य वाच तुझ्या बळांचा भरवसा आम्हासी, परी तू स्थूल दिसतोसी कैसे युद्ध करीसी, आम्ही असो महाबली, दैत्यांचे कृत्य देखोनी शंभू प्रज्वलला अंतकरणी, सोडिले सहस्र प्रभव बाणी त्या मदोन्मत दैत्यावरी, बाण जाळ येतान देखिले दैत्ये खडगे छेदिले, जैसे योगेश्वरी जिंकिले चित्तासहित विषयांशी, दैत्य काय केले 11 शती खुरुपी संधान केले, मार्तंड भैरवे भस्म केले जोरदार हुंकार करोनिया, देवाने बाण धगधगीत सोडिले ते तयांच्या मृकुटी आदळले, रत्ने विखुरली तये वेळी जशी नक्षत्रे पडिती भूमीवरी, खडग चंद्रचूडे करी घेतले मनी दैत्यावरी धावले, वेगाने शिरतयांचे तोडिले त्या दैत्य मणिकासुराचे, मायावी दैत्य काय केले शरभ सावजांचे रूप धरिले, शंकराशी चावू लागले त्यावेळी रणभूमीसी, शंभूने कर्तरी शस्त्र घेऊनी दैत्य कापिला क्रोधे करोनी, दैत्य गिळी कर्तरी मुख पसरोनी जणू गुटिकान जैसी, मग मार्तंड भैरव कोपला वक्षस्थळी गदा मारिला, पृष्ठीवरी दैत्य पाडिला तो महादैत्य सुर, दैत्य तुरुंगावरी आरूढ झाला, खड पडता पळू लागला, शस्त्रे जरी मारिला तरी तो युद्ध करीत असे, यावरी गिरिजापती आवेशला अग्न्यस्त्र टाकीत झाला, मनी दैत्य जीवाग्री पोळला उदकी पडला अश्वासहित, मनी पडला जेथे अश्वासहित तेथे तुरुंग तीर्थ झाले त्वरित, बहुता पुण्य असे देत या भूमंडळा माझारी, दैत्य महादेवा ते लक्षित तिखट बाणे संधान करीत, ब्रह्मांड सर्व व्यापित ते शरजाळे करोनिया, असंख्यात शर पातले शंभूंचे अंगी भेदिले, कपाळी कुंडली लागले महादेवांच्या महामुकुटावरी, बाणे शिवा ते खडतरले शिरीभूषणे सर्प भेदले, मग मोडते झाले रुंडमाळे ते शिवशंकरांच्या, यानंतर शंभू आवेशला मनीला त्रिशूळ मारिला, अग्निस्वरूपे झाला आघात वक्षस्थळी दैत्यांच्या, दैत्य विव्हळ झाला भूमीवरी पडिला, डोळे फिरवू लागला मनी दैत्यासुर, देवाने चरण उचलिला दैत्यांच्या मस्तकी धरिला, तयाने हस्ते धरिला वैर विसरोनी देव संतोषला, मणिकासुर उवाच रणी मृत्यू देखिलासी, न सोडी तुझी या चरणासी, साक्षात जगदीश्वर होसी नमन माझे तुझसी, तू भूताचा होशी स्वामी सकल जनांचा अंतर्यामी, नागेंद्र भूषणा सर्व स्वामी तुझ नमन माझे, नमन नीलकंठा रौद्र दानवांच्या अति महारुद्र, शंभू शांता देवेंद्रान नमन तुझ नमन माझे, नमन रत्न मुकुट धरासी, नमन गंगा प्रियासी, नमन रंजनी रूपासी तुझ नमन माझे, नमन त्रिशूळ त्रिगुणात्मका परमहंसा स्वस्तिकारका, खडग पात्रधरान कैवल्यदायका तुझ नमन माझे, नमन भक्तजन आनंद करियासी, विश्वनायक शेखरासी, नमन डमरुहस्ता सदाशिवासी तुझ नमन माझे, दैत्यांची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी,
बोलता झाला कृपावचनी त्या मणिकासुर दैत्यासी. शिव उवाच मी तुझ्यासी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न. वर माग मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझिया. मी देईन तुझ वर ऐसे बोलता चंद्रशेखर. काय मागता झाला मणिकासुर परिसा श्रोते हो. मणिकासुर उवाच देवा तू मज झालासी प्रसन्न. जे मी केले तुझे स्तवन त्यांचे करीती पठन. त्यासी अखंड लक्ष्मी द्यावी ते अश्वरथ गजा ते पाविजे. पुत्र पौत्री राजे कीजे महान सौख्य लाभिजे. मुखी वाणी सुललित सो स्तोत्र पठन जयासी. मोक्ष द्यावे निर्धारेसी मस्तक माझे तुझी आचरणासी. निरंतर असो द्यावे माझे रूप तुरुंगासहित ते असावे तुझ सानिध्यात. ऐसे वचन ऐकोनी समस्त शंभू बोले तयासी. मार्तंड भैरव वाच मनी तू मागितले ज्यावरासी ते तू पावसी निर्धारेसी. तू पावसी मोक्षासी माझी या कृपे करोनी. जे नर हे युद्ध ऐकती जे नर भक्तीने पठन करीती ते उत्तम सिद्धी पावती. भैरव कृपे करोनिया. मणिकासुर ऐसे वधिला शिव प्रसन्न झाला. ब्रह्मांड पुराणी व्यास बोलिला सप्तशतीत ऐसे वर्णिला. इति श्री गुरुमाऊली विराचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती अष्टमो अध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सनत कुमार उवाच स्तुतीने मार्तंड भैरव संतोषला. मनी भक्तीने प्रसन्न झाला. मल्ला ते रक्षावे इच्छिता झाला. मनीचा बंधू म्हणून या. मार्तंड भैरव उवाच बोलावे म्हणे विष्णूसी. तुम्ही सांगावे मल्हासुरासी. सैन्यासहित जावे पाताळासी. प्राण आपुला वाचवावा तू गेली या पाताळ भुवना. ऋषी करतील अध्ययना देव पावती पूजना. या पृथ्वी तलावरी अंतकरणे निर्मळ होती. यज्ञ यागादी करीती राजे राज्य पावती. ऐसे बोलावे तयासी. देव यज्ञांचे अंश बक्षिती. स्वर्गलोकी सुखे वसती. तू न जरी जासी पाताळासी. हा भैरव वधेल तुझ. ऐसे शंभू वचन ऐकोनी विष्णू गरुडावरी बैसोनी. एकलाची शांत मूर्ती धरोनी मल्लाकडे जाता झाला. मल्हासुराकडे श्री विष्णू येता दैतेश्वर तयासी पूजिता. महाविष्णू झाला सांगता मल्हासुर महादैत्यासी. भगवान विष्णू वाच मी प्रसन्न झालो तुझसी. बहुत दैत्य पडिले रणासी. सकळ सैन्य परिवारासी अतिनाश झाला. रणी बंधू गोत्रचे पडिले. मित्र सोयरे वधिले. आप्त विश्वासू मारिले. महाक्रूर रण असे तुझा प्राण सका मणिकासुर. तोही मारिला महावीर. ऐसे समस्त झुंजारवीर मारविले तुवा दुर्मदा. मारिले असंख्य महागजाते. वायू वेगिया तुरुंग माते. रत्न खचित अनेक रथाते. पडिले असंख्यात पाय दळाते. आता ऐशी बुद्धी कीजे. मार्तंड भैरवाते शरण जाईजे. दैत्यासहित पाताळी राहीजे. रक्षी प्राण आपुले. क्रोधयुक्त मार्तंड भैरवासी. मृत्यूर सवसे जयापाशी. तू युद्ध समर्थ नव्हेसी. ऐक माझे दैत्य राजा. मार्तंड भैरवाच्या क्रोध नळासी. तुझा देह जाहील आहुतीसी. प्रचिती आली तुम्हासी. मंग विषभक्षण का कीजे. प्रल्हादाच्या कुळी जन्मलासी. म्हणून सांगतो हितासी. ऐक माझ्या वचनासी. जावे पाताळी तुवा. ऐकोनी विष्णूचे वचन मल्हासूर करे नमन. स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्यांसी. मल्हासूर उवाच मी सांगेन ते द्यावे. स्वामी तू येथे राहावे. युद्ध माझे पहावे. त्या शिव मार्तंड भैरवासी. गण शिवासहित वर्तमान रणी पडता जाण. तूज मी रक्षीन प्रल्हादे पूजिला म्हणून. तू उंच शिखरावरी राहे. माझ्या युद्धांचे कौतुक पाहे. मी महान दैत्य आहे. वदिल मी सर्वास. शंभूने रणी मारिला. सैन्यासहित मनी गिळिला. पाहीन मी प्राण सखा आपुला. माझ्या हृदयी तो वसे. भैरवाचे जठर विदरीन. रक्तांच्या नद्या वाहवीन. तयामध्ये स्नान करीन. विझवीन जठराग्नी माझा. माझी शस्त्रे भुकेली असती. रुधिर प्राशान करू पाहती. तो वरी तृप्ती न पावती. माझे अंतकरण स्थिर नोहे. देवाचे रक्तबिंदू करून. आकाश करीन परिपूर्ण. तृप्ती पावेन प्राण. ऐसे जीवित्वे काय काम. त्या मार्तंड भैरवाचे गण. काय युद्ध करतील जाण. जैसा अग्नी तृणी दाहीन. तैसे करेन समस्ताशी. दाढांनीचे वर्ण करोन. देवासहित भक्षीन.
बंधू मणिकांचा सूड घेईन ऐसा गर्जे दैत्येश्वर. बंधू शोके हृदयी पोळत समुद्र शोषिलांतरी नाही विझत. आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास. श्री विष्णू वाच सांगतो मल्हासुर तुझसी ऐक माझे परी येसी. सोडोनी आत्मघातकीपणाशी सुखे पाताळी वसावे. पतंगाची वृत्ती धरिसी तरी निर्धारी मृत्यू पावसी. नीती दोषी कारण होसी ऐक दैत्य राजा. दैत्य वाच प्राणभये जे सत्व टाकिती ते कुंभी पाकी पचती. अकल्पावरी ते वसती म्हणून लढेन भैरवासी. ऐसा विष्णूंनी बोधिला दैत्य मानिता नाही झाला. तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्हासुर तो. गुरु माऊलींची थोरी प्रसन्न करीतसे मल्हारी. ही कथा तापत्रयान्ने हरी स्वामी सेवेकऱ्यांच्या. इति श्री गुरु माऊली विराचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 9वा अध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. सनतकुमार वाच ऐसा विष्णूंनी समजावला दैत्य क्रोधे खवळला. मध्ये उद्धत संग्रामी आला. अनेक युद्धे घेऊनिया माथा शेंदूर असे लाविला. मस्तकी जटा मिरविला. उंच इतका मेघ मंडळी लागला. नीळ मेघवर्ण दिसे. मल्हासुर शस्त्रे मिरवित मायावी दैत्या समवेत. अंगी कस्तुरी चर्चित कुमकुमगार सहित. दैत्य ब्रह्माने काळकूट निर्मिला. काजळांचा गिरी ओतला. आकाशी स्तंभ उभारला. इंद्रधनुंचा तये वेळी. महाकाय योद्धा मल्हासुर न वर्णवेन त्यांचा विस्तार थोर. रणभूमीचा आला महावीर. सिंहनादे गर्जना करी. त्याच्या सिंहनादे करून मेरू छत्राखाली आला आपण. कैलासही कपे भये करून. मुकुट पडला पर्वतांचा. भये कंप झाला समुद्राशी. वडवानल सेवितयासी. शेषही कापेन चळनेसीन भूमी पडू म्हणतसे. त्याचे भयनादे करोनी पृथ्वी आली कंप मानोनी. सिद्धांनी सोडिली आसनी तपभंग तयांचा. अनेक सैन्य परिवारीला मल्हासुर उभारणीत राहिला. मार्तंड भैरवे देखिला मग आज्ञायित धृतमारीसी. आज्ञेने धृतमारी उठली. हाताने कुंजराते धरिती झाली. आकाशे फेकती झाली अति प्रौढी करोनिया. आश्वासहित रथ गिळती. कुंजरे कुंजराते लढती. तुरुंग मे तुरुंगे मारिती. फेके उचलोनी महारथासहित. शस्त्रघारे दैत्य पडताती. तयांते जिव्हेने उचलती. थोर कडकडाते चगळती. धृतमारी दैत्य सैन्यासी. नानाविध शस्त्रे गिळती. ते तिचे जठराग्नी भस्म होती. ती अन्न जाहली होती धृतमारीस त्यावेळी. त्याबळे वाढू लागली. अधिक पृष्ठ झाली. दैत्य सैन्य भक्षू लागली. मल्हासुर कोपला तिच्यावरी. दैत्यवाच सैन्यभक्षण ग्रास करोनी. तू पुष्ट झाली अससी रणी. न पुरसी माझ्या ग्रासा लागोनी. धृतमारी असे जरी महान. ऐकोनी ऐसी दैन्यांची बोली. धृतमारी उंच जाहली. सहस्रवान वर्षा लागली. तये वेळी रणभूमीसी. गगनी मेघमाळा मोडली. धारा पर्वतावरी वर्षली. तैसी धृतमारी सोडती झाली. शरवर्षाव दैत्यावरी. ते बाण खाली आले. महासुरांच्या अंगी लागले. पडताच मोडते झाले मल्हासुर दैत्य राजासी. आकाशी गदा भिडवून धृतमारी समारे रागावून. तीही करी निवारण गदा हाती घेऊनिया. दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन धृतमारीवरी गेला धावून. तीही टाके मोडून त्या मल्हासुर दैत्याचा. धृतमारी कोपे आवेशली. खडगानी दैत्यास मारिती झाली. दैत्यांची भुजा तुटली. दैत्य होतसे विवळ. तेथोनी शोणित निघाले. तेथे शोणित तीर्थ जाहले. मानवांसी पवित्र करते झाले. त्या मणिचूर पर्वतावरी. मल्हासुराने काय केले. मायावी भुजेस काढिले. खडग घेऊन धावले धृतमारी तयवेळी. धृतमारी भैरव वनादे गर्जली. गगनांप्रती जाती झाली. प्रचंड शिला बरसू लागली दैत्यावरी रणभूमीसी. दैत्य ही आकाशी उडला. मग धृतमारी आली भूमंडळा. अमोघ बाण सोडते जाहला. धृतमारीवरी गगनातुनी. असंख्य बाण मारिले. शरीर ते आदळले. धृतमारीस भीती ते झाले. ती पडे रणभूमीसी. बाणे भिदिले मस्तकाशी. शत लागले स्तनाशी. स्कंदी वक्षस्थळी ग्रीव्हेसी. शत शत भीती ते झाले. जानू जंघा उरासी. कपाळी गंडस्थळी नाभीशी.
असंख्यात लागले धृतमारीसी विव्वळ झाली ती. धृतमारी पडली पाहोनी मार्तंड भैरव कोपला म्हणी. निघाला दैत्यास सामोरा होऊनी. दैत्यांतक महादेव लोण्याच्या अगणित राशी. अग्नी जैसा नाशी तैसा करील मल्लासुराशी. दैत्यनाशक मार्तंड भैरव निर्वाण संग्राम सुरस. मल्लासुरास वधेल महेश. सांगेन भैरवांचा दास मी स्वामी सेवे करी. इति श्री गुरुमाऊली विराचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती दशमोध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. धृतमारीसी विजय होऊनी अतिशौर्य उन्मत होऊनी मध्ये प्राशान करूनी मार्तंड भैरवासी दैत्य बोलत. दैत्य उवाच. मी मल्ल सांगतो तुझसी तू वा जावे कैलासासी. तू न पुससी माझ्या युद्धासी. देवहीन असे तू सेवितो मी अनेक कुंजरी. तू एका ऋषभावरी तुझ मजसी नसे सरी. माझे भाग्य असे थोरी. तू गज चर्म पांघरासी. दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी. तू सर्पांची भूषणी लिहिशी आम्हास ती कांचनासी. सुवर्ण रज मिश्रित चंदन त्याचे मजसी लेपन. तुझ भस्मांचे उधळण आस्ती चूर्णासहित स्मशानांचे. सहस्र स्त्रिया आम्हासी एक वृद्धा असे तुझ पासी. माझे राज्य त्रिभुवनाशी मी असे थोर. म्हणे युद्ध करील मजसी लाज नाही तुझ्या चित्तासी. स्पर्धा करिता गजासी काय उंदीर समर्थ होय. समुद्रांचे करावया प्राशन बालक समर्थ होईल. प्रलयाग्रीचे शमन काय पतंग करेल. काळातील मेघ निवार वयासी काय समर्थतान वायुसी. सुवर्णगिरीचे उन्मळन करण्यासी गजांसी सामर्थ्य नसे. ऐसी कठीण वचने ऐकोनी मनी खवळला शूल पाणी. सोडिले अनेक तिखट बाणी त्या मदोन्मत दैत्यावरी. बाण येता देखिले दैत्य पट्टीशे निवारिले. उग्र करवाळ करी घेतले वेगे धावे शिवावरी. दैत्य येता देखोनी शंकरे दृढ मन करोनी. खडतर शर सोडोनी दैत्य राजासी रोखिले. बाण मल्हांचे अंगी आदळताच मोडिले. दैत्य तृणांपरी मानिले खडतर पान शिवांचे. भैरवे उड्डाण केले तिखट खडग करी घेतले. दैत्यांच्या वामभुजी मारिले मंग डमरुनाद केला. डमरुनादे ब्रह्मांड गार्जिले. दैत्य सिंहनादे केले दोघांचे युद्ध प्रवर्तले. उपमा नाही तयासी मेरू पर्वतांची या शिखरासी. कोणता पर्वत सांगे उपमेसी तैसे मार्तंड भैरवाच्या उपमेसी कवन वर्णू शकेल. दैत्याने गजरूप धरिले डोके गगनासी लागले. सप्तसागरासी आदोळले पुच्छांचे विक्षेप करोनिया. मदाची या धारा पडती तेने पर्वत ओले होती. मदोन्मत तो गजपती वेगे चाले रणभूमीसी. गजांनी शुंडा दंड उचलिला तेने ग्रह नक्षत्रापळ काढिला. चंद्र सूर्यांच्या आड आला सर्वत्र अंधार झाला. सिद्धांसी वाटे भीती गृहे सोडोनिया पळती. दैत्य सहस्र गर्जती त्यावेळी रणभूमीसी. गर्जने भूमी आदोळती मेघे भूमीवरी पडती. आवेशला तेव्हा पशुपती दैत्यराज मल्लासुरावरी. करी खडबाग घेतले दैत्यांच्या मस्तकी मारिले. मल्लेवरीच्या वरी धरिलेन चर्म खेटके करोनिया. मल्लासुर हासे शंकरासी बळ तुझे कळले आम्हासी. भैरवे सोडिली अग्नी अस्रासी दैत्यावरी अति क्रोधे. अग्निज्वाला तेव्हा निगती पर्वत सिंधूर वर्णे होती. सागरे जलचर तडपती महादाहे करोनिया. अस्र धूम आकाशी जात नक्षत्रे आच्छादली जात. चंद्र सूर्यांची लोचने गळत त्या महाधुमा करोनिया. अग्निरथासी जाळीत लोहांची चक्रे वितळत. वीरांचे टोपही तापत ते काढोनी फेकीत. तयांचे शस्त्रभाळ तापले पायांते चटके बैसले. मस्तकांचे केस जळाले त्या महावीरांचे. छत्रे चामरे ध्वज जळती काजळी होऊन पडती. अशी अग्नी आसरे केली गती त्यावेळी रणभूमींची. अग्नींच्या दाहे करोनी रक्तवर्ण झाले गमन. मल्हासुरांचे अंग तापून तडतडा फोड उठती. शास्त्रांचा प्रभाव थोर व्याकुळ झाला मल्लासुर. होवोनी धैर्यांचा सागर
सोडी मग पर्जन्यासरासी मेघ आकाशी जमले मुसळधार वर्षो लागले अग्नी असरासी निवारिले पर्जन्यधारांनी रणभूमीवरी मेरू अग्नी असरे तापला पर्जन्याने भिजविला जणू वर्षा काळ पावला तये वेळी सर्वत्र दैत्याची शस्त्रे अग्नी तापविली पर्जन्याने ती भिजविली निश्चल होऊन निराहिली जणू सारे निशस्त्रे पाषाण मेघ वर्षती जणू आकाशभूमी पडती गणदानवांचे मस्तके फुटती पर्जन्य तो महावीर ते घाबरले अश्वकुंजरा आडदडले तुरुंगे आकाशी उडाले पुढली या चरणी करोनिया मेघधारा वर्षती सर्वत्र जल पावती प्रलय समुद्रापरी दिसती जलमय सारी रणभूमी शस्त्रे सारी जली तरती रथ असंख्यात बुडती शव सर्वत्र वाहती जल प्रलय ओढावला शिवाने सैन्य बुडता पाहिले वेगी मारुताश्र सोडिले तेने पर्जन्यास्त्र निवारिले प्रलय नाहीसा झाला मारुताश्रे जल तोशिले ते आकाशी समुद्रे राहिले दैत्य सैन्य उठवून नेले नभात कापसांपरी ते वेळी मल्हासुर कोपला दारुण सर्पास्त्र सोडिता झाला सर्वत्र सर्प दिसू लागले भैरव सैन्यासही सर्व फडादंश करीती विष सर्वत्र गाळीती उडोनी जिव्हारी झोंबती रणभूमीवरी सर्वत्र मार्तंड भैरवावेशला गरुडास्त्र सोडिता झाला गरुड भये सर्प कंप सुटला गेले पाताळी सर्प सारे शंभू काय करिता झाला पाशुपताश्रे त्रिशूल मंत्रीला मल्हासुरा ते मारिता झाला अति क्रोधे करोनिया दैत्य गदा मुसळे मारित शस्त्रे मुसळ्या ते निवारित चक्र नांगर फिकित परी तो त्रिशूळ येतसे त्रिशूले सर्व शस्त्रे झाकिला दैत्यांच्या जवळी आला मल्हांच्या वक्षस्थळी आदळला कालदंड जणू काय दैत्य हाकार करीती रणभूमीसी सोडोनी पळत मल्हासुरांचे डोळे भिरभिरती पडला दैत्य रणभूमीसी शंभुवाच अहो दैत्य राजा उठशी का न युद्ध करीसी तू तर थोर युद्ध आसशी का पडला रणभूमीसी मार्तंड भैरवे चरण उचलिला मल्लांच्या मस्तकी ठेविला चरण स्पर्शे दैत्य निर्मळ झाला शत्रुत्व विसरला शंभूसी दैत्य चरणी मस्तकी धरून लोचने आनंद जळे भरून उत्कंठा भक्ती करोन स्तविता झाला शिवशंकर मार्तंड भैरवाचे चरण जे दुस्तर व्यथा हरण सदा द्यावे आपण जो स्वामींचा सेवे करी इति श्री गुरुमाऊली विराचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती एकदशोऽध्याय श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु। अध्याय 12 श्री गणेशाय नमः। श्री गुरुमाऊली उवाच मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता विसरला तो मल्हासुर वैरता क्षण एक संत संगती घडता दैत्यस्तो हिंदेव बने शिवचरणांची महती सांगतली श्री गुरुचरित्री शिव तेज समर्थ असती शिव स्वामी सेवेकरांचे सद्गुरु सनतकुमार वाच सांगतो ऋषी हो तुम्हासी जीवशेष उरला मल्हासी मग करिता झाला स्तोत्रांशी मार्तंड भैरव शंभूंचे मल्हासुर वाच विनवितो मी भैरव तुझसी उद्धरी मज पाप कर्मासी पापात्मा पाप कर्मासी देवा मज पवित्र करी देवा मी उन्मत झाहलो त्रिभुवनांते पिडो लागलो त्या कर्मे पाप सागरी बुडलो शंकरा उद्धरी मज मी विनवितो शिव शंकरासी जीवन असे स्वतंत्र कर्मासी तूज सूत्रधार होशी शंभू शुभ अशुभ कर्म फळाते तू जगाचा सूत्रधार होसी तू विश्वाचे पालन करैसी चराचर व्यापुनी उरलासी शंभू तुझ देवराया काय दैत्य वेगळे असती हे तू जानसी गिरिजापती तूच जगाचा अधिपती तुझ नमन कैलासपती नमो देवा महादेवा शिवासी नित्य वंदन रौद्र रूपासी गौरीपती तुझ शंभूसी नमो जगतकर्ता शिवासी नमो कल्याणकारी महादेवासी चंद्रधरी मस्तकाशी नीलकंठाय नमो नमः जो देव सकला चेतना रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकला मध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकला मध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः जो देव सकला मध्ये मोह रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः
जो देव सकलामध्ये कामरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भ्रमरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये धर्मरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये हर्षरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रोधरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मदरूप असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये दंभरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये अहंकार रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये वीर रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्रिया रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शक्ती रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये शौर्य रूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये विद्यारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये ज्ञानरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये लोभरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये क्षुधारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये निद्रारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये भक्तिरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये मृत्यूरूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. जो देव सकलामध्ये आत्मारूपे असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमः. नमो प्रपंच रूपाय नमो प्रपंच हिताय नमो नमः. नमो विष्णु रूपाय नमो शिव रूपाय नमो नमः. नमो सूक्ष्म रूपाय नमो भव्य रूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय नमो भैरवाय नमो नमः. नमो भक्तवत्सलाय नमो भक्ततारकाय नमो नमः. नमो जगसंहारकर्ताय नमो जगपालनकर्ताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय नमो त्रिपुरछेदकाय नमो नमः. नमो मणिखंडनाय नमो मार्तंड भैरवाय नमो नमः. ऐसी मल्हाची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी. शिव उवाच मल्हा मी झालो प्रसन्न तुझसी माग आता उत्तम वरासी. मल्हासुर उवाच नमितो मी मार्तंड भैरवासी तू प्रसन्न असता आम्हासी. परलोकांची चिंता कायसी तुझे दर्शन झाली यावरी. देवा महान प्रताप करून तुझा दास जाहलो जान. उत्तम सुख भोगावे आपण जे दुर्लभ इंद्रांदी देवांना. योद्धा तुझ सारिका मिळाला मरंगणी मृत्यू पावला. कीर्ती माझी भूमंडळा आता काय मागे स्वामी. मी मागेन ते द्यावे तुझ्या नामा आधी माझे नाम असावे. शरीर तुझ्या चरणी असावे. निरंतर स्वामी शंकरा मी केलेल्या या स्तोत्राशी पठन करील त्या नरासी. सकळ सिद्धी द्यावया तयाशी इतुके करावे स्वामिया. जे तुझी भक्ती करीती त्यासी प्रसन्न व्हावे भवानीपती. त्यांची या मनोरथांची आरती शीघ्र पुरवी जे देवराया. लक्ष्मी वसती तयांचे घरी रोग नसावे त्यांचे शरीरी. न्यावे त्यासी मोक्षदारी. स्वामी शिवशंकरा भक्तीने भावे करून तुझे करीती जे पूजन. त्यासी निरंतर व्हावे प्रसन्न सुलभ होऊनी स्वामिया. शिववाच झालो मी तुझ प्रसन्न मागितले तुझे वरदान. ते देईन मी तुझ मल्हासुर तू दैत्य श्रेष्ठ. सनत कुमार वाच रणी पडली या मल्लाचे 5 पुत्र आले युद्धासी. नावे तयांचे परियेसी सांगतो ऋषीवर तुम्हासी. लोहार गला शूत्रधर देव गंधर्व कुंभवीर. 5वा महाबाहु असुर हे पुत्र मल्लासुराशी. ते मल्हांचे पुत्र म्हणोनी उपेक्षिता झाला शूलपाणी. न राहती दर्पे करोनी धावले ते महादेवावरी. भैरवा वेशला मनी शाप दिला मूर्खा लागोनी. तुम्ही राहावे पर्वत होऊनी या भूमंडळावरी. ऐसी मल्हारीची स्तुती वाचती जे स्तोत्री. ते सकळ सुख पावती सांगतसे गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विराचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 12 अध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पणमस्तु. शुभ. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. धर्मसुतांनो तुमचा वैरी महादैत्य मल्हासुर महाउन्मत. तो मी मारिला सेनेसहित या पवित्र रणभूमीत. तुम्ही सुखे असावे आश्रमी अनुष्ठान करावे.
आपुल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी कोठेही. शिवांचे वचन ऐकून संतोषले धर्मसुतांचे मन, मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवासी. धर्मसुत उवाच, महेश्वरा तुझ नमन, मार्तंड भैरव तुझ नमन. तू आमुचे करू निरक्षण, कृपावंत झाला आम्हावरी. त्रिलोकांच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा. आमुचे वैरी मारा, नाश तयांचा करा सदा. येथे तू जे युद्ध केले, मनी मल्हासुरास वधिले. आम्हासी दुःख मुक्त केले, मार्तंड भैरवा चंद्रशेखरा. कळी काळ दोष पिडिले, संसार सागरी बुडाले. दारिद्र्य दुःख गांजिले, तयासी सुखी करावे. आता आम्हावरी कृपा करणे, येथे तू प्रकट होणे. स्वयंभू स्वरूपात राहणे, भक्तांच्या कल्याणासाठी. धर्मसुतांचे ऐकोनी विनवणी, सदाशिव अंगीकारी तक्षणी. शक्ती सहित लिंगद्वय होऊनी, प्रकटला कल्पवृक्षाखाली. शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी, षष्टी तिथी आदित्य वारी. शततारकां दिवस नक्षत्री, लिंगे प्रकट झाली दोन्ही. सुदिनी देव आले यात्रेसी, कलत्र पुत्र परिवारासी. ऋषी आले कुटुंबेसी त्या लिंगाजवळी. ते मनी खंडे आदिष्टिली, मोठ्या उत्सव केली. ती थोर राजधानी झाली, प्रेमपुरी नाम पावली. अशी ही प्रेमपुरी कलियुगे होईल जेजुरी. तेथे वसतसे देव मल्हारी, भक्तांच्या रक्षणासाठी. ऋषी देवगण एकत्र येती, जैसे मार्तंड भैरवासी पाहती. तैसी मूर्ती घडविती सकल जनासाठी. मकार नामे भूभोलीजे, रकार नामे विष्णू म्हणीजे. इला नामे पृथ्वी सांगीजे, नामे बोलावे मैराळ. त्या मैराळ देवासी, पूजिते झाले देव ऋषी. करीते झाले नमस्कारासी, नाना पुष्पे वाहोनी. धूपदीप दाविती, नाना फळे समर्पिती. अनेक नैवेद्य प्राप्त करीती, त्या मैराळ देवतेसी. कर्पुरे चंदन लाविती, हरिद्रा भंडार वाहती. नाना वाद्य वाजविती, गीत नृत्य तेही करीती. देवासी दवना वाहती, तांदूळ पिवळे समर्पिती. पिवळे वस्त्र देती, ऋषी गणतय वेळी. मोरपिसांची चामरे ढाळती, षोडशोपचारे पूजिती. नाना आरती करीती, स्तुती करीती मल्हारीची. देववाच, जय जयाजी देव खडगधरा. जगन्नाथा चंद्रशेखरा, जय गंगा मस्तकी धरा. विश्वपालक महादेवा, जय जयाजी मल्ल सैन्य मर्दना. जय जयाजी महादैत्य विभंजना. जय जय करी पात्रा पूर्णा. जय जय शिवशंकरा. जय जयाजी मल्ल मर्दना. जय जयाजी मनी सुधना. जय जय दैत्य प्रेतसना. जय जयाजी मार्तंड भैरवा. जय जयाजी त्रिपुर दाहका. जय जयाजी असुरांतका. जय जय प्रतापकारिका. त्रिशूळधारी शंभू जय जया. नमो दैत्य विघ्नांतकासी. कली दोष हरान भक्ती प्रियासी. भक्त प्रियासी. नमो करुणा सागरासी. संहार कारका मार्तंड भैरवासी. नमो वैराल देवा मल्हासी. नमो विश्वांच्या पालकासी. नमो देवा अर्चित चरणासी. वागेश्वरा नमन तुझ. नमो शिवाय नमो महेश्वराय. नमो शंभवेय पिनाकिने नमन तुझ. नमो शेषशेखराय. नमो वामदेवाय. नमो विरूपाक्षाय कदर्पिने नमन तुझ. नमो नीललोहिताय. नमो शिवशंकराय. नमो शूलपानाय खटवागिने नमन तुझ. नमो विष्णुवल्लभाय. नमो शिपी विष्टाय. नमो अंबिकानाथाय. श्रीनीलकंठाय नमन तुझ. नमो भक्तवत्सलाय. नमो भवाय. नमो शर्वाय त्रिलोकेशाय नमन तुझ. नमो शितिकंठाय. नमो शिवप्रियाय. नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझ. नमो कामराजाय. नमो अंधकासुर सुदनाय. नमो गंगाधराय ललाटाक्षाय नमन तुझ. नमो काळाय. नमो कृपानिधयाय. नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझ. नमो मृगपानयाय. नमो जटाधराय. नमो कैलास निवासाय कवचिने नमन तुझ. नमो कठोराय. नमो त्रिपुरांतकाय. नमो ऋषकाय ऋषभारूढाय नमन तुझ. नमो भस्मोद्वलित विग्रहाय. नमो सामप्रियाय. नमो स्वरमयाय त्रिमूर्तये नमन तुझ. नमो अनीश्वराय. नमो सर्वज्ञाय. नमो परमात्मनाय सोमसूर्याग्रिलोचनाय नमन तुझ. नमो हविषेयाय. नमो यज्ञमयाय. नमो सोमाय पंचवक्त्राय नमन तुझ. नमो सदाशिवाय. नमो विश्वेश्वराय. नमो वीरभद्राय गणनाथाय नमन तुझ. नमो प्रजापताय
नमो प्रजापतयाय नमो हिरण्यरेतसाय नमो दुर्धशाय गिरीशाय नमन तुझ नमो भालचंद्राय नमो अनघाय नमो भुजंगभूषणाय भर्गाय नमन तुझ नमो गिरिधनायाय नमो गिरिप्रियाय नमो कृतिवाससाय पुरारातये नमन तुझ नमो भगवंताय नमो प्रमथाधिनाथाय नमो जगद्वयपिनाय नमो जगद्गुरुवेयाय नमो व्योमकेशाय महासेनकजनकाय नमन तुझ नमो चारुविक्रमाय नमो रुद्राय नमो भूतपतयाय स्थानवे नमन तुझ नमो अहिर्बुद्ध्यन्याय नमो दिगंबराय नमो अष्टमूर्तयेयाय अनेकात्मने नमन तुझ नमो सात्विकाय नमो शुद्धविग्रयाय नमो शाश्वताय खंडपरशवे नमन तुझ नमो अजाय नमो पाशविमोचनाय नमो मुडाय नमो पशुपतये नमन तुझ नमो देवाय नमो महादेवाय नमो अव्ययाय हराय नमन तुझ नमो भगनेत्रभिधाय नमो अव्यक्ताय नमो सहस्राक्षाय नमो सहस्रपदे नमन तुझ नमो अपवर्गप्रदाय नमो अंतयाय नमो तारकाय परमेश्वराय नमन तुझ देवऋषींची स्तुती ऐकोनी आली चेतनामूर्ती लागोनी उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊनी देव मल्हारी तयापुढे देव मल्हारी वाच मी प्रसन्न झालो तुम्हासी मागावे तुम्ही उत्तम वरासी ऋषी वाच देवा तुम्ही प्रसन्न झाले तुवा विश्वांचे साकडे फेडले सैन्यासहित मल्हासी मारिले भार फेडिला वसुंधरेचा मल्हारी तुम्ही इतके करावे सर्वांचे कुलदैवत बनावे सकल कुळांते सांभाळावे निरंतर येथे राहोनिया भक्तांच्या घरी लक्ष्मी वसावी संपत्ती बहुत द्यावी संपत्ती बहुत व्हावी संतती तया प्राप्त व्हावी सुख लाभावे तयासी तयांचे वैरी क्षय पावती भूतपिछाच्य बाधू न शकती राखिनी राक्षसासी न भीती ग्रहपीडा नसे तया जे पडता मल्हारी सप्तशती तया न कशांची भीती स्वामी समर्थांची लाभे प्रीती सकळ सेवेकऱ्यांना मल्हारी वाच देव ऋषी हो ऐकिले वचनासी माझा आशीर्वाद तुम्हासी तुम्ही मागितले ज्यावरासी तो प्राप्त होवो तुम्हासी मी ते निवास करीतो भक्तास सदैव साथ देतो निर्भय तयास करीतो कल्याण तयांचे होवो ही माझी जेजुरी मी राहतो गडावरी प्रेम माझे भक्तावरी भावभक्तीनी सेवा जे करीती अशी ही युद्ध कथा सांगितली स्वामींच्या भक्ता श्री स्वामीच वदवावा श्री गुरुमाऊलींच्या मुखे इति श्री मल्हारी सप्तशती श्रोते सदा परिसती तया देव पावती विनवी स्वामी सेवे करी इति श्री गुरुमाऊली विराचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदशाध्याय श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पण नमस्ते। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। श्री गुरुमाऊली वाच अशी मल्हारीची कथा निवारील सर्व व्यथा ब्रह्मांड पुराणात असे सांगितले सर्व सेवेकऱ्यासाठी खंडेराव सर्वांचे दैवत कुळांचे ते कुलदैवत तयासी नित्य पूजित सर्वार्थ प्राप्त होत असे सेवेकरी वाच मल्हारी मार्तंड भैरवास खंडेराव का म्हणता तयास म्हाळसा कंता असे नावास कसे प्राप्त झाले श्री गुरुमाऊली वाच खडगधारी म्हणून खंडोबा म्हणती म्हाळसेचा तो पती म्हणून तो म्हाळसापती जाणावा सर्वांनी देव मल्हारीस 2 पत्नी म्हाळसाबानाई त्या ऐकावी म्हाळसाईची कथा तुम्ही सर्व सेवेकरी देवदानव युद्धात हरले अमृत निघाले समुद्र मंथनात दोघांनाही रस अमृतात तयांचे वाटप कसे करावे श्री विष्णूंची मोहिनी अवतरली दानवसेना सौंदर्याने वेडी झाली देवांना अमृतांची गोडी मिळाली दानव मोहिनी मागे राहिली शिवशंकर रूपे भाळले मोहिनीच्या मागे धावले अति कामविव्वळ झाले मोहिनी पार्वती झाली पार्वती मोहिनी होऊनी शंकरास झाली आश्वासुनी तुम्ही मल्हारी अवतार धरुनी याल तेव्हा पत्नी होईल तिम्मा शेटवाणी निवासास संतान नवते तयास सदा पूजित से शिवास म्हाळसा जन्मली तयांचे घरात
यथा काळ उपवर झाली, शेटजींना लग्नांची काळजी लागली. स्वप्नात शिववाणी ऐकली, म्हाळसेचा विवाह खंडेरायासी. पौष मासातील पौर्णिमेला पाली नावच्या गावाला खंडेराय म्हाळसा विवाह झाला. शिवशक्ती एकत्र झाले. दुसरी कथा बानाईची, ती 7वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची. ती तुम्हा सांगतो. इंद्राला कन्या 7, इंद्रदेव तयासी पुसतात. तुमचा भाग्यविधाता कोण, सांगावे तुम्ही मजसी. 6 कन्या सांगतात, तुम्ही भाग्यविधाते तात. 7वी वेगळी सांगत, ती मात्र आगळी. माझे भाग्यविधी लिखित, जैसे असेल भाग्यात तसे घडेल जीवनात. इंद्राला राग आला, तयाने तिला बालक केले. एका पेटीत बंद केले, चंदनापुरीच्या रानात टाकले. म्हणे तुझे भाग्य कैसे. पेटी सापडली धनगराला, पाहुनी तयातील बालिकेला. थोर आनंद झाला, पोटच्या मुलीप्रमाणे ठेविले. तिचे नाव बानू ठेविले. तिने शंकराचे पूजन केले. शिवशंकर प्रसन्न झाले, तिला जेजुरीस बोलाविले. जेजुरीस खंडेरायाच्या महालात बैसले दोघे माळसाकांत. बानू मल्हारीवरी झाली मुदित, म्हणे हाच माझा पती. खंडेराय भाळले तिच्यावरी, भुलले तिच्या लावण्यावरी. ध्यास बानूचा अंतरी, सर्वत्र बानूच दिसे. म्हाळसेला म्हणे सारी पाठ खेळावा, हरणारानी वनवास भोगावा, असा करार ठरवावा. खेळात खंडेराय हरले. खंडोबा वनवासास निघाले, धनगराचे रूप घेते झाले. बानूंच्या घरी राहिले 700 मेंढ्या सांभाळायला. खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तेथे त्या सर्व मारिल्या. धनगर वाडा जमा झाला, खंडोबास दोष दिला. मेंढ्या जिवंत होतील, जर बानू लग्न करील, माझी पत्नी होईल, असे सांगे खंडेराव. माझा पती मल्हारी, बानू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबा तिचा हात धरी, तेव्हा दिसे मल्हारी. बसवून तिला घोड्यावरी, आले नळदुर्ग गडावरी. तेथे विवाह करोनी आले जेजुरी नगरी. खंडेरायासह बानाईस, पाहतास 337 राग आला म्हाळसाईस. ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दासी जयाद्री म्हणून. तीच आली बानाई बनून, तुझ्या आशीर्वादाने. गंगा पार्वती सवती मत्सरात, जयाद्री साक्षी असत. त्या तिला शब्द देत, पुढे अर्धी भार्या होशील. तिलोत्तमा नाम लावण्यवती, सुंदर अप्सरा होती. इंद्रशापे मुरली रूपेंती, कृष्णा हाती शोभली. पुढे बानाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने. तीच प्रथा कालांतराने जेजुरी सरूढ झाली. नळदुर्गांच्या चंदनवृक्षाखाली वाघ्या आले धनगराजवळी. तयांनी मेंढीची मागणी केली, तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्यांच्यावर फुंकेला आपला भंडार. तोच झाला त्यांचा उद्धार, मानवरूपी वाघे झाले. श्री गुरु माऊली वाच. देव भंडाराची कथा ऐकावी. भंडार म्हणजे हळद जाणावी, ही योगमायेची उत्पत्ती जाणावी. असे ब्रह्मलिखित योग निद्रा श्रीहरींची, असे कथा सप्तशतीची. मनी मल्लासुर राक्षसाची, भीतीने योग निद्रा गुप्त झाली. ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस. त्रिपुर सुंदरीच्या बैसले जपास, शोधावयान योग निद्रेस. झाली मंत्रांची लक्ष आवर्तने, आले त्रिपुर सुंदरीस प्रकट होणे. पिवळे कोंब फुटले आसनाखाली तिघांच्या. त्रिपुरा सांगे तयासी, घ्यावे या हळदीसी. ओळखावे योग निद्रेसी, हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण, अनेक रोगाचे करील निवारण. जणू हे असे सुवर्ण, लावावे तुम्ही सर्वांग. शिवांच्या मल्हारी अवतारी, हरिद्रा उधळावी तयावरी. कृपा करेल भक्तावरी, हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने. तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान. त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला. नारदाने करुनी प्रयत्न भांडारा मिळविला वाघ्याकडून. तो फेकता श्वानावरून कुत्र्यांचा कृष्ण झाला. तुम्ही रक्षाल देवास, तर देव रक्षील तुम्हास. सांगतो मी सेवकऱ्यास, कथा तयांची ऐकावी. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करोनी गडावर. तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार. यवन सैन्य धावले, गडांचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झेपावले, सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे चैत्र निर्माण केले. त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सेनेला तयाने पिटाळले. शत्रुसेना पळू लागली, तयांची खोड मोडली. गडगडत गडाखाली गेले जाज्वल्य मार्तंड भैरवाने. ऐसा तो देव खंडोबा, यवन करी तोबा तोबा. त्या पवित्र गडांचा ताबा त्यांना घेता न आला. बादशहा स्वतः आला, मल्लूखान म्हणे खंडोबाला. 1.25 लाखांचा भुंगा वाहिला त्याने जेजुरी गडावर.
सर्व सेवेकऱ्यांच्या घरात खंडोबाचा टाका असावा देवघरात, असे तो कुलदैवत 18 पगड जातीचा. चांदीचा टाक घडवावा, आश्वासह खंडोबा असावा. मागे म्हाळसा असावी, घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहाच्या वेळेस घडवावे नवीन टाकास, न्यावे त्यास देव भेटीस जेजुरी गडावर. विवाह ठरिता घरात, पुजावे खंडेरायास अंगणात. रात्री जागरण गोंधळ करितात, विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंदाने ती लिहिली. तसेच श्री गुरु माऊली वदली, लिही तसे सेवेकरी. सेवेकरी वाच, देवीचे जैसे नवरात्र, तसे खंडेरायाचे कोणते व्रत. श्री गुरु माऊली वाच, देवीचे जैसे नवरात्र, तसे खंडेरायाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात करावे घरोघरी, कुडांची पाटी घेऊन त्यात माती भरून, धान्य त्यात पिरून, ठेवावा कलेश त्यावरी. कलशात 5 पाणी, त्यात पाणी सुपारी नाणे, तामनात तांदूळ भरणे, त्यावरी खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत रोज 1 माळ वाहून अखंड दीप ठेवावा. कर्त्या पुरुषांनी उपवास करावा, हा सप्तशती पाठ वाचावा. 11 वेळ 5 दिवसात ही असे सेवा खंडोबाची. चंपाषष्टीला कुळधर्म करावा, भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बुधल्यासहित पुजावा खंडेराय त्या दिवशी. कुळधर्मांच्या वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी भरावी घरात तळी, कर्त्या पुरुषासह सर्वांनी. ताम्हनात तांदळाने अष्टदल काढून, भंडारा त्यात भरोनी, तांब्यात सुपारी पैसा ठेवूनी, खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशांची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून, ताम्हनवर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार असा जय जयकार करून ताम्हन खाली घ्यावे. असे दिनवेळा करोनी, खोबरे वाटी फोडोनी, भंडार तयास लावोनी, जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडार उधळावा चौफेर, खोबरे फेकावे चहूदूर, करावा मल्हारीचा जय जयकार दिवट्या बुधल्यासहित. घरात असता पुत्र चिंता, ही सप्तशती वाचता. 11 रविवार उपवास करिता, चिंता मिटेल सर्वांची. भक्तांची हाक ऐकून धावत असे न लागता क्षण, बिकट संकटे निवारण करीतसे खंडेराया. जय खंडेराया म्हाळसा देवी, सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षेमांची चिंता नसावी, विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा अखंड अंतरी, श्वान एखादा येता दारी, द्यावी त्यास भाकरी, अन्नदान अवश्य करावे. विनवितो मी खंडेरायास, स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यास, समर्थ बनवावे तयास, समर्थांचा सेवेकरी समर्थ. इति श्री गुरु माऊली विराचित प्राकृत भावार्थ टीका या ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दशोध्याय. श्री कुलदैवत खंडेराय महाराज चरणार्पण नमस्ते. क्षमा प्रार्थना स्तोत्र. अपराध सहस्रो जे होती हातून माझिया, मानोनी दास माफी दे मला तू शिवशंकरा. आव्हान न जाणे मी न जाणे विसर्जन, नेने पूजन माफी दे मला तू चंद्रशेखरा. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा, मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी जो मल्हारी नाम घेतसे, सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ न शके. मी अपराधी शरण आलो मार्तंड भैरवा, दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिक तया गुणे, ते करी माप हो देवा प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. येळकोट येळकोट जय मल्हार, माझी पूजा करी गोड, तुष्ट हो म्हाळसाकांत. गुह्याहुनी अतिगुह्य तू माझा जपैक हा, मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने खंडेराया. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ. श्री गुरु माऊली विराचित. श्री कुलदैवत चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. येळकोट येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय.